रात्री अचानक घाम येणं ही साधी गोष्ट वाटू शकते, पण अनेक वेळा हे शरीर काहीतरी गंभीर संकेत देत असतं. जर घाम खूप जास्त, वारंवार किंवा कपडे अंथरून भिजेल इतका येत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. पहिलं महत्त्वाचं म्हणजे हार्मोन्समधील बदलामुळे घाम येतो. महिलांमध्ये मेनोपॉज, प्रीमोनोपॉज, गरम झटके, अचानक घाम, झोपेतून जाग येणं, चिडचिड, थकवा. वय 45 ते 55च्या दरम्यान हे सामान्य, पण लक्ष देण्यासारखं असतं. थायरॉईडचा त्रास, शरीरात उष्णता वाढते, रात्री खूप घाम येतो, वजन कमी होतं, हृदय जोरात धडकतं, हात थरथरतात. त्याचप्रमाणे मधुमेह असणाऱ्यांना पण हा खूप त्रास जाणवतो. तेव्हा रात्री साखर खूप कमी झाली तर अचानक घाम येतो, हात थरथरतात, अशक्तपणा येतो, भूक खूप लागते. इन्सुलिन किंवा गोळ्या घेत असणाऱ्यांमध्ये तर ही समस्या खूपच जाणवते. त्याचप्रमाणे क्षयरोग, याचं महत्त्वाचं कारण म्हणजे रात्री खूप घाम येतो, वजन झपाट्यानं कमी होतं, दीर्घकाळ खोकला राहतो, थकवा खूप जाणवतो, ताप येतो. भारतात टीबीचे प्रमाण जास्त असल्याने याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. त्याचप्रमाणे संसर्गजन्य आजार, मूत्रमार्गाचा संसर्ग होतो, फुफ्फुसाचा संसर्ग, HIV सारखे दीर्घकालीन संसर्ग होतात. शरीर तापाशी लढताना घाम येतो, BP आणि हृदयाशी संबंधित त्रास जाणवतात. रात्री घाम येतो, छातीत अस्वस्थता जाणवते, धाप लागते, झोप लागत नाही. हार्ट अटॅकपूर्वीही असे संकेत नक्कीच दिसू लागतात, जसं की ताणतणाव, मानसिक कारणं, अतिचिंता जाणवते, पॅनिक अटॅकही येऊ शकतो, भीतीची स्वप्ने पडतात, झोपेतून घामाघूम होऊन जाग येते, औषधांचे साईड इफेक्ट्स जाणवतात. अँटीप्रेसंट, वेदनाशामक, हार्मोन औषधे नक्कीच घ्या. डॉक्टरांकडे कधी जावं? जर रात्री घाम येण्यासोबत ही लक्षणे दिसत असतील तर उशीर करू नका. जसं की वजन खूप कमी होत आहे, ताप येतो, छातीमध्ये दुखतं, खूप थकवा जाणवतं, गाठी जाणवतात, तेव्हा काही तपासणीही नक्कीच करा. जसं की रक्ताची तपासणी, थायरॉईड टेस्ट, शुगर तपासणी, एक्सरे काढा, हार्मोन्सची टेस्ट करा महिलांनी. त्याचप्रमाणे घरगुती काही उपायही नक्कीच करू शकता. जसं की झोपण्याआधी जड जेवण टाळा, चहा कॉफी रात्री घेणं टाळा, खोली हवेशीर ठेवा, ताण कमी करण्यासाठी ध्यान करा, प्राणायाम करा. रात्री अचानक घाम येणं हे कधीही हलक्यात घेऊ नका. कधी साधे हार्मोन बदल तर कधी TB, कॅन्सर, डायबेटीस, थायरॉईडसारख्या आजारांचे संकेत असू शकतात. तेव्हा त्याकडे दुर्लक्ष न करता योग्य ते उपचार केले तर नक्कीच यावरती इलाज होऊ शकतो. तेव्हा योग्य वेळी डॉक्टरांकडे जाऊन योग्य ती ट्रीटमेंट नक्की घेण्याचा प्रयत्न करा.